म्हणून मला काय म्हणायचंय की सगळंच आपण ना महापुरुषांमधलं जे चांगलं आहे ते घेऊन आपण पुढे जाणं हा आत्ताच्या ही काळाची गरज आहे. पण हे टोकदारपणाने सांगणं ही गरज आहे ना. मी सांगतो का, मी सांगतो की ते शिव्यात देतात मला. पण प्रॉब्लेम काय येतो म्हणजे हे का होऊ शकत नाही असं वाटतं? हे होत नाही, राजकारण्यांना नकोय ते. हे पॉलिटिशियन करू शकत नाही, त्यांच्या हातात ताकद आहे, त्यांना त्याच्यासाठी निवडून दिलंय. मी अभिनय करतो, माझं मूळ पोट अभिनेता आहे. मी आधी नाटकाचे प्रयोग करणार, दौरे करणार, सिनेमाचं शूटिंग करणार, त्यातनं कधीतरी वेळ मिळतो तेव्हा मी तो एक व्हिडिओ करतो आणि माझ्या राष्ट्रवाईवर टाकतो. अपॉइंट केलेत ना आमदार खासदार 24/7 लोकप्रतिनिधी म्हणतो ना आपण, म्हणून तर त्यांना आपल्या टॅक्समधनं त्यांना पगार देतात. त्यांच्या गाड्यांचं डिझेल आपण भरतो ना, ते त्यांना सगळ्या फॅसिलिटी आहेत. त्यांना काय ते लॅपटॉप आहे, त्यांना 2 PA चे पैसे द्यायला आम्ही देतो. मग ही त्यांची जबाबदारी आहे की नाही, आपापल्या मतदारसंघात जाऊन हे सगळं संपवणं. हे आपल्या लोकांना जे जमतात त्यांचे भाषणं ऐकायला हजारोनी, त्यांना हे सांगणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांचे फॉलोअर्स आहेत. शरद पवारला कोण विचारतोय? 13 कोटीचा महाराष्ट्र आहे. आता 162K फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर झालेत. किती? 13 कोटी मधले 162K. म्हणजे माझं ऐकणारे किती आहेत? हे राजकारण्यांची जबाबदारी आहे. कसं आहे की फक्त राजकारण्यांना काय दोष देणार? राजकारण्यांना निवडून देणारे जे आहेत ते इक्वली जबाबदार आहेत ना. तेही निवडताना जात जात करणारा जो तुम्हाला काहीतरी आमिष दाखवतो, दारूच्या बाटल्या आणि मटणाच्या पार्ट्या, किंवा सोसायटींची तुमची बिलं भरणारे, किंवा बिल्डिंगा रंगवून देणाऱ्यांना, किंवा सोसायट्यांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करून दिले, बाग दिले म्हणून मत देणारे लोक आहेत ना समाजामध्ये. कारण ते म्हणजे परत सगळं आपण येणार शिक्षणावर नाही, सुशिक्षित करणं, सुसंस्कृत करणं. नाही, असं आहे समाजाला ही जी वृत्ती आहे, ही समाजाची जी वृत्ती आहे आजची, की त्यांना जबाबदाऱ्या कुठल्याच नकोयत घ्यायला. त्यांना जितकं मिळेल तितकं फुकट हवंय आणि नंतर सगळ्यांना अक्कलही शिकवायची आहे. फुकट नकोच द्यायला, काहीच फुकट देता कामा नये. तर त्यामुळं जे लोक हे सगळं फुकट घेऊन एका मतासाठी या पद्धतीनं गुलाम होणारे जे लोक आहेत, तर ते अशाच लोकांना निवडून देतील. किंवा जे अशा पद्धतीचं राजकारण करतायत त्यांना तुमची किंमत कळून चुकली आहे, की तुम्हाला तुमची लायकी काय आहे, काय दिलं की तुम्ही मतं देता मुकाट, हे त्यांना माहिती आहे. तर त्यामुळे ज्यांनी अशा पद्धतीनं मतं घेतली ते त्यांचं पद, त्यांची सत्ता टिकवण्यासाठी जे काही करायला पाहिजे ते करत राहतील. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.